पिंपळ येथे श्री सद्गुरू खंडोजी महाराज यांचे आगमन शके 1738 या सुमारास श्री खंडोजी महाराज आले। त्यावेळी त्यांचे वय 7 ते 8 वर्ष होते। श्री यादवराव महाराजांनी पंढरपुराहून वारीवर येताना खंडोजी महाराजांना बरोबर आणले। श्री यादवराव महाराजांचा मुक्काम वाटेवरील गोदा प्रवरा नदी काठाच्या कायगाव टोके जिल्हा नगर येथे झाला। यादवराव महाराज झाडाखाली पूजेसाठी व विश्रांतीसाठी बसले होते। तेथे या खंडू नावाच्या मुलाने महाराजांच्या अंगावर लघुशंका केली। महाराजांनी त्या मुलाला खाली बोलावले व त्याची विचारपूस केली व त्याला त्याच्या आई वडिलांकडे पोहोचवण्यास नेले असता त्या खंडूचे आई वडील म्हणाले, आम्हाला हा मुलगा नको, तो तुम्ही कुठेही घेऊन जा। त्यावेळी यादवराव महाराजांनी त्या पिंपळे येथे आणले। तेच येथे खंडोजी महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज पांडुरंगाची व खंडोजी महाराजांची भेट पिंपळे येथे झाली आहे। म्हणूनच तीच परंपरा आपल्या गावात दीक्षेसाठी दरवर्षी पोळ्याच्या दिवशी महाराजांसह फिरत असते व दुसऱ्या दिवशी नामसप्ताहाचे महत्त्व काय ते समजते। जय जय